नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी रंजना होम कुक रंजना चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर आजची रेसिपी करणार आहे आमरस पुरी। तर मंडळी, पुरीबरोबर खाण्यासाठी जो आमरस बनवला जातो त्यामध्ये एकही थेंब पाणी न टाकता तो आमरस करायचा असतो। मग आता तुम्ही म्हणाल एवढा घट्ट आमरस खायचा आहे का? तर नाही, एवढा घट्टही आमरस खायचा नाहीये। त्यासाठी आपण तिथे काय वापरणार आहे हे इथे सांगणार आहे। आमरस पुरीचं जेवण आपलं आज इथे मी दाखवणार आहे। फक्त सिंपल अगदी, त्याच्याबरोबर दुसरं कुठलंही काही करणार नाही, कारण पुरी आणि एवढा घट्ट रस हे खूप हेवी जेवण होतं। तर आमरस पुरी इथे मी आज रेसिपी दाखवणार आहे। एकही थेंब न घालता आपल्याला आमरस करायचा आहे। हापूस आंब्याचा रस मी इथे करणार आहे, आमरस करणार आहे। तर मंडळी, उन्हाळा आहे, आंब्याचं फळ वर्षातून एकदा येतं, तर सगळेजण आपण त्याचा स्वाद घेत असतो। आणि आमरस म्हणाल तर अगदी काही लोकांना खूप आमरस आवडतो। रोजही एक वाटी आमरस जेवणामध्ये असेल तरी असेही खाणारे लोक आहेत। तर आजची रेसिपी आहे आमरस पुरी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मंडळी, आता इथे मला आमरस बनवायचा आहे। त्यासाठी मी इथे तुम्हाला आंबे कशा पद्धतीने इथे ठेवलेले आहेत ते मी इथे तुम्हाला दाखवते। हे बघा, इथे असं माझा हा कप्पा आहे। तर तयार झालेले पेटीतले आंबे मी हे खराब होऊ नये, अगदी छान जसेच्या तसे राहावे म्हणून मी खाली पेपर आणि अगदी थोडासा पेंडा, अगदी म्हणजे थोडासा अगदी पातळ पेंडा याच्यामध्ये टाकलेला आहे, हे असा भाताचा। आणि त्यावरती मी हे हापूस आंबे ठेवलेले आहेत। आणि बाकी तयार झालेले जे आंबे आहेत फ्रीज मध्ये ऑलरेडी मी थंडे करायला ठेवलेले आहेत। याच्यावर फक्त असा पेपर मी ठेवून दिलेला आहे, कारण वरून काही धूळ माती पण पडते आणि अगदीच ते उघडे नको म्हणून आपला हलका फुलका असा पेपर मी ह्याच्यावर घातलेला आहे। आणि आता फ्रीज मध्ये तयार झालेले आंबे मी तुम्हाला इथे दाखवण्याचं कारण एकच आहे की आपण आंब्याच्या पेट्या घेतल्यानंतर तयार जरी झाल्या तरी ह्या पद्धतीने मोकळे आपण आंबे ठेवू शकतो। आणि ह्याच्यातून आपण अगदी अलगद वर करून जो अगदी तयार झालेला आंबा आहे तो आंबा आपण काढून फ्रीज मध्ये ठेवू शकतो आणि न खराब होता त्याचा स्वाद घेऊ शकतो। तर आता फ्रीज मधले मी तयार झालेले आंबे तुम्हाला इथे दाखवते आणि त्याच आंब्याचा आपल्याला बनवायचा आहे आमरस। तर इथे मी एक घेतलेला आहे भांड, हे बघा, खालचा ट्रे मी संपूर्ण रिकामा करून घेतलेला आहे आणि यामध्ये मी तयार झालेले आंबे असे ठेवलेले आहेत। हे बघा, खूप गोड आंबा आहे हा। तर हे तयार झालेले आंबे मी आता इथे काढणार आहे। हे बघा, एवढे आंबे मी इथे घेतलेले आहेत। 9 आंब्यांचा इथे आमरस आपल्याला बनवायचा आहे। इथे बघा, गार झालेले फ्रीज मधले आंबे आहेत। थोडंसं मी पाण्यात त्याला टाकलेलं आहे। तर जर गार आंबे नसतील तर मात्र आपल्याला चांगले आंबे पाण्यात भिजू घालायचे आहेत, त्याच्यामुळे त्याच्यामधली बऱ्यापैकी हीट कमी होत असते। तर गार झालेल्याच आंब्यांचा आपण आमरस केला पाहिजे फ्रीज मध्ये ठेवून। अगदी आपल्याला संध्याकाळी करायचं तर दिवसभर आपण ते फ्रीज मध्ये ठेवू शकतो, किंवा मग पाण्यात मात्र त्याला अगदी दिवसभर ठेवा आणि संध्याकाळी त्याचा रस करा, असं याचं शास्त्र आहे। तर इथे मी आता हे आंबे थंडगार आहे, स्वच्छ धुवून आणि मी हे पाण्यामध्ये टाकलेले आहेत। आता आपल्याला बनवायचा आहे आमरस। एकही थेंब पाणी न टाकता आपल्याला बनवायचा आहे आमरस। काचेचा बाउल मी इथे घेतलेला आहे, बघा, एक इथे मी बाउल घेतलेला आहे। हे दाखवते, हे बघा, संपूर्ण आपल्याला चमच्याच्या साह्याने यातला गर हा काढून घ्यायचा आहे। आंबे असे चिंबवून आणि त्यातलं मी हे काढत नाहीये, आंबा खराब असू शकतो, आपल्या रसाचा स्वाद बिघडू शकतो, म्हणून आमरस नेहमी ह्याच पद्धतीने केला पाहिजे। हे बघा, छान ह्या चमच्याच्या साह्याने निघतं, काहीच राहत नाही। संपूर्ण आपलं साल एकदम ही स्वच्छ होऊन जाते। आणि वेळ असं तुम्ही म्हणाल खूप लागतो, तर असं काहीच नाही, अजिबात वेळ लागत नाही। संपूर्ण आंब्याचा हा गर काढून घेणार आहे। कोळीचं गर तुम्ही चमच्याने काढून घ्या, किंवा तुम्हाला कोळीचं गर नसेल काढायचं तर ते कोणाला तरी खायला द्या, किंवा तुम्ही असं चमच्याने सुद्धा हा गर काढू शकता। हे बघा,
म्हटलं तर आपण हा काढू शकतो, नाहीतर तुम्ही कोणीही घरातले बाटे सगळ्यांना खायला आवडतात तर तुम्ही त्यांना खायला देऊ शकता. आता मी होईल तेवढे हे काढूनच घेणार आहे. आणि हा रस खाण्याच्या अगदी 2 ते 3 तास आधी मी बनवते, कारण हा छान फ्रीजमध्ये थंड झाल्यानंतर याचा स्वाद खरंच खूप भारी लागतो. तर ह्या पद्धतीने मी संपूर्ण आंब्याचा गर काढून घेणार आहे. इथे बघा पूर्ण बाउल माझा भरलेला आहे. संपूर्ण मी आंब्याचा ह्या पद्धतीने असा गर काढून घेतलेला आहे. हे बघा स्वच्छ ही साल झालेली आहे. एकही थेंब आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाहीये. तर हे बघा आता आपल्याला काय करायचंय ते पुढे बघूया. तर हे बघा संपूर्ण साले मी कचऱ्यामध्ये टाकलेले आहे. याच्यामध्ये आपल्याला फिरवायचं आहे ब्लेंडर. तर मी एकदम स्मूथ आपला हा आमरस तयार होतो. ब्लेंडर फिरवताना फक्त आपल्या ह्याच्यावरती जर आलं तर सगळीकडे तुमचं हे आमरस उडेल, म्हणून ब्लेंडर फिरवताना अशी काळजी घ्यायची की ते जेणेकरून आपल्या जे काही आपण करतोय दही असेल किंवा दह्याचं आपण ताक करत असू किंवा लोणी करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला ब्लेंडरचं एवढं ध्यानात ठेवायचं. चला तर इथे बघा आता आपल्याला पाण्याचा वापर करायचा नाही. एकही थेंब आपण पाणी वापरलेलं नाहीये. आता इथे माझं फ्रीज मधलं हे बघा, फ्रीज मध्ये पातेलं होतंय. सायही मी काढलेली नाहीये, इथे दाखवते. तर बिना साईचं आपल्याला दूध घ्यायचं आहे. छान गरम करून आणि गार करून आपल्याला दूध घ्यायचं आहे. त्याच्यावरची साईचा वापर आपल्याला करायचा नाहीये. हे बघा आता हेही तुम्हाला अगदी दूध किती वापरायचं आहे हेही तुमच्यावरच आहे, की खूपच तुम्हाला घट्ट हवे तर तुम्ही जास्त दुधाचा वापर इथे करायचा नाही. तर मी इथे आता चांगला एवढा मोठा काचाचा हा ग्लास भर हे दूध टाकलेलं आहे. तर आता परत एकदा ब्लेंडर फिरवायचं आहे. हे बघा याच्यापेक्षा जास्त मला हा आमरस पातळ करायचा नाहीये, पण ह्याच्यात घालताना मात्र दूधच घालायचं आहे, पाणी घालायचं नाही. आंबा किंवा आमरस आपण जेव्हा आंबे आणतो तेव्हा जर आमरस आपल्याला 10 न खाता 2च खाल्ले पण चांगल्या पद्धतीने खाल्ले तर त्याचा स्वाद आपण खरंच विसरत नाही. आंब्याचा स्वाद अतिशय आपण जसा आंबा खातो आणि आंब्याचा आमरस खातो त्याच्यातला जसा फरक आपल्याला कळतो तसा हा दूध घातलेला आमरस किंवा दुधाच्या ऐवजी हा पुरी बरोबर खाण्यासाठीचा आमरस आहे. पण जेव्हा आपण आमरसाचं जेवण करतो तेव्हा पाणी जास्त न टाकता आंब्यांचा वापर जास्त केला तर तोही आमरस आपण 2 वाट्या न खाता अगदी त्यातली अर्धी वाटी स्किप केली आणि खाल्ला तरी सुद्धा त्याचा स्वाद चांगला लागतो. पण त्याच्यामध्ये आपण साखर मिक्स करून खातो तर मला ते कळत नाही की ते आपण का करतो असं ते बऱ्याच ठिकाणी मी बघितलेलं आहे. तर मंडळी स्वाद घ्या. आंबा हा सर्व फळांचा राजा आहे तर त्याचा स्वाद आपण बिघडवून त्याला खात असतो असं मला वाटतं, कारण मी बऱ्याच ठिकाणी बघितलेलं आहे. तर ह्या पद्धतीने आमरस करून बघा, खाऊन बघा. तर हा आमरस आता 2 ते 3 तासानंतर खायचा आहे आम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त वेळ गेला तरी चालतं पण हा गारच करून खा. तर आता छान मिक्स केलेला आहे. ह्याच्यामध्ये मी नेहमी वेलची टाकत असते पण माझ्या लेकीला वेलचीचा फ्लेवर आवडत नाही म्हणून मी आज वेलची घालत नाही तर मला आवडतो. आमच्या घरात बऱ्यापैकी मी सगळ्यांच्या म्हणजे वेलची खातातच, म्हणजे याच्यामध्ये पोटालाही त्रास होत नाही. आणि ह्याच्यामध्ये मी मीठ घातलेलं नाहीये, आपण दूध घातलेलं आहे त्याच्यामुळे इथे मीठ घातलेलं नाही. अगदीच तुम्हाला मिठाशिवाय आमरस खायचा नसेल तर जेव्हा आपण खायला घेतो तेव्हा थोडंसं मीठ घाला आणि मिक्स करून आपण हे खायला घ्या, तसं आपण मीठ घालू शकतो. नाहीतर दूध आणि मिठाचं कॉम्बिनेशन बरोबर नाही म्हणून आधी मी इथे मीठ घातलेलं नाही.
तर आपला इथे आमरस तयार झालेला आहे. चला, तर आता आमरस इथे तयार झालेला आहे. ह्याचं मी तुम्हाला कसं ह्याची हे झालेली आहे तयार अजून चमच्याने इथे काढून दाखवणार आहे. तर इथे आपलं आंब्याचा रस किती घट्ट झालेला आहे. असा आंब्याचा रस खरंच सांगते मी, खूप खाणारा माणूस असेल तरी सुद्धा 2-3 वाट्यांच्या वरती हा आमरस खाऊ शकत नाही. खूप सारं पाणी ओतून आमरस करण्यापेक्षा थोडा आमरस करून त्याचा स्वाद घेतला तर तो खरंच जास्त जात नाही, कारण हा खूप हेवी आमरस होतो. ह्याच्यामध्ये तूप वगैरे घालून खाल्ल्यास ते हलकं होतं. ज्याला आवडतं ते करून याच्यामध्ये तूप घालून खाऊ शकतात. तर ह्या पद्धतीने इथे आपला पाणी न घालता आमरस तयार झालेला आहे. आता आपल्याला बनवायची आहे पुरी. एकदम पॅक झाकण मी याच्यावरती ठेवलेलं आहे. आता आपल्याला मळायचं आहे पुरीचं पीठ. ते पीठ कसं मळायचं आहे ते मी इथे दाखवणार आहे. एक मोठी वाटी भरून मी हे पीठ घेतलेलं आहे. तर इथे बघा, काही मेजरमेंट मी इथे दाखवत नाहीये. वाटीने म्हणा तर छोटी वाटीभर मी इथे घेतलेला आहे रवा. बारीक रवा आहे, जाडा रवा असता तरी सुद्धा चालणार आहे. माझ्याकडे जो आहे तो मी इथे वापरलेला आहे. तर रव्याचं असं कुठलं मेजरमेंट नाहीये की खूप जास्त वापरायचं आहे की कमी वापरायचं आहे. हा, तुम्हाला जर स्पेशली पुरीचं पीठ दळून आणायचं असेल तर ते मात्र तुम्हाला आपण जशा बिट्ट्या बनवतो तसं जाडसर पीठ ते दळून आणायचं आहे. त्या जाडसर पिठाच्या पुऱ्या अतिशय छान होतात. आता इथे माझं रेग्युलर पीठ आहे चपातीचं, त्यामुळे मी इथे रवा वापरलेला आहे. तर आता याच्यात थोडंसं मी चवीपुरतं घातलेलं आहे मीठ. आणि आता आपल्याला हा उंडा मळून घ्यायचा आहे. हे मिक्स केलं मी. थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे मिक्स करायचंय. तर इथे आपल्या पिठाला 15 मिनिटं झालेले आहे. सारख्या आकाराच्या पुऱ्या आपल्याला करायच्या असेल तर त्या सुरीच्या साहाय्याने कापून घ्यायच्या. याच्यामध्ये घातलेले आहे तेल. तेलही आपल्या एकीकडे गरम होणार आहे. सारखे आपण हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. पोळपाटही घेत नाही आता. तसंही आपलं हे ताट आपलं तसंही आता आपण भरलेलंच आहे. हे बघा, तुम्हाला गोल गोल पुऱ्या छोट्या छोट्या लाटता येत असतील तर त्यासाठी आपल्याला गरजही नाही आहे वाटीची वगैरे. असेच आपण करून पटपट एका ताटामध्ये ते ठेवू शकतो. थोडं थोडं पीठ लावून आणि छोट्या छोट्या आपल्याला सारख्या आकाराचे गोळे जर तोडलेले असतील तर पटकन आपलं हे पुऱ्या पण आपल्याला तयार होतात. नाहीतर मग थोडे थोडे गोळे छोटे छोटे काढा, परत गोल करा, तर त्याला वेळ जातो. जास्त पातळ पण नाही, जास्त जाड पण नाही, मीडियम याची आपल्याला पुरी लाटवायची आहे. संपूर्ण हे एकावर एक ठेवून असे मी या पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला पुऱ्या तळून घ्यायच्या. याच ताटाचा वापर करणार आहोत. सणसणीत तेल आपलं गरम करायचं आहे. वाटीचं वगैरे आपण वाटीने काढा, परत त्याचं साईडचं घ्या, तर ते लेंदी काम होतं. म्हणून मला असं वाटतं की छोटे छोटे गोळे तयार केले तर आपल्याला वाटीची पण गरज पडत नाही. छोट्या छोट्या छान आपल्या पुऱ्या तयार होतात.
तरतरीत फुगलेल्या, हे बघा. हे बघा, पूर्ण बुडबुडे गेले की आपली पुरी छान तयार होते. हे बघा, इथे मी दाखवते. तर पुऱ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. तरतरीत पुऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत. एकही पुरी अशी नाही की ती फुगली नाही. मस्त पुऱ्या आपल्या ह्या फुगलेल्या आहेत. तर आमरस आणि पुरी आपली तयार आहे. तर इथे आपला आमरस पण मस्त गार झालेला आहे. पुरी पण आपली तयार आहे. अलगद आपल्याला हे झाकण उघडायचं आहे. मस्त तरतरीत फुगलेल्या पुऱ्या. मंडळी, हा बेत एकदा नक्की करून बघा. अजून खूप सारे प्रमाणामध्ये आंबे अवेलेबल आहेत. इथे आपली आमरस पुरी तयार आहे. हे बघा, मस्त घट्ट आंब्याचा रस आपण दूध घालून बनवलेला आहे. तर आजची ही आंब्याची रेसिपी तुम्हाला जर खरंच आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि ह्या पद्धतीने एकदा आमरस नक्की करून बघा. परत भेटूया असंच एका छानशा रेसिपी बरोबर. तोपर्यंत बाय बाय.